नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. रामकृष्ण हरी. मी आज पहिल्यांदाच आमच्या इथं जवळच सासवडला सासवड ते जेजुरी असं प्रस्थान माऊलींच्या पालखी सोहळ्याचं असतं. आणि त्यानिमित्ताने आज आम्ही सर्व मेंबर ग्रुपचे यांच्याबरोबर आज पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी आम्ही चाललेलो आहे. माऊलींच्या पालखी दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे. तर सकाळी आज 7 वाजले चौपडीला आम्ही रुचिर हॉटेलला नाश्ता करतोय. आता आम्ही थोड्याच वेळात इथून आमचं सगळ्या ग्रुपचं एकत्रित आम्ही सगळेजण सासवडला आम्ही निघणार आहोत. तर तुम्हाला थोड्या वेळातच मी दाखवतो बाकीच्या गोष्टी. चला. तर मित्रांनो, आम्ही आलोय आता बोडके सरांच्या घराच्या खाली. आम्ही जमलोय सगळेजण, गिरे पाटील, पप्पू, अनिस भाई आणि मी. आम्ही आलोय आणि रथ तर आमचा तयार जायला. मॅक्स गिरे पाटलांची आणि गिरे पाटील. त्याच्यानंतर इकडं फॉर्च्युनर बोडके सरांची नंदादीप हाऊसच्या खाली आम्ही उभे आहे सगळेजण. तर आता बघूयात जायचं अजून नक्की आता किती जण येतात त्याच्यावरती कुठली गाडी घेणार आहे हे फिक्स होईल आमचं. त्यानुसार आपण निघूयात. बोडके सरांची फॉर्च्युनर लेजेंडर आमची फायनल झाली आता निघायची. त्याच्यामुळे आता त्या गाडीमध्ये आम्ही सगळेजण निघणार आहे. गिरे पाटील गाडी काढतायत. तर चलो देखते. आता निघालोय आम्ही भोरमधून. गाडीत बसलो सगळेजण. मेंबर्स आमच्या ग्रुपचे आले. रवाना झालाय सासवडच्या दिशेने. सगळ्यांना रामकृष्ण हरी. तर आम्ही आता पालखीपासून एक पुढे 4 किलोमीटर आलोय. सासवड पासून पुढे 4 किलोमीटर आलोय आणि सगळेजण दमलेत, आराम करतायत, सगळेजण विसावा घेतायत. विनोद दादा, अनिस भाई अतार, ऋषिकेश कोळसकर, सागर दादा, बाप्पू आणि गिरे पाटील. सालाबादप्रमाणे सलग 10 वर्षाची परंपरा सासवड जेजुरी मार्गावर दरवर्षीप्रमाणे पायी वारी करत आहे. तरी यावर्षी आता नवीन ब्लॉगर आमच्याकडे तयार झालेत. ऋषिकेश दीक्षित. आता हळूहळू ब्लॉग तयार होईल, लवकरच अपलोड होईल. धन्यवाद. रामकृष्ण हरी. तर आपण सगळ्यांना विचारू काय कोणाचं काय म्हणणं आहे ते बघूयात आपण. गिरे पाटील आपल्याबरोबर. गिरे पाटील बोला. आज आम्ही पालखीला आलेलो आहे सासवड ते जेजुरी. बोडके सर आहेत, अनिस आहे, कोळसकर आहे, सोंडकर साहेब आहेत, गणेश दरेकर आहेत आणि दीक्षित आहेत. माऊलींचा अनुभवच वेगळा आहे. या पालखीला येण्याचं कारण एकच की मनाची शांतता. रामकृष्ण हरी. सागर सर बोला. बोडके सर वारीबद्दल काय बोलतात बघूया आपण. नमस्कार, रामकृष्ण हरी माऊली. आज आमच्या बरोबर आमचे पत्रकार मित्र आणि सातार हे पण आलेले आहेत आणि आम्ही गेले 10 ते 11 वर्ष सासवड ते जेजुरी हा पायी टप्पा पार करत आहोत. तर ह्या वेळी आमचा छोटा बंधू ऋषिकेश दीक्षित राजसुवर्णकार आहेत हे. त्यांनी ही छोटी छोटी बाईट घेऊन आपल्या आठवणी जतन करण्यासाठी त्यांनी हा जो उपक्रम केलेला आहे तर त्याचं आम्ही आमच्या सद्गुरू सेवा ट्रस्टतर्फे आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आणि अशी त्यांना हे करतो की नेहमी तुम्ही आमच्याबरोबर येत चला, म्हणजे तुमच्या नवीन जोश आणि युवा रक्तातून आमच्या सद्गुरू सेवा ट्रस्टमध्ये आणि बाकी आमच्या मित्रमंडळीमध्ये एक नवचैतन्य तयार होईल आणि आम्ही सुद्धा ही अशी पायीवारी एका वेगळ्या पद्धतीनं तिचा आनंद उपभोगू. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मगाशी आम्हाला पालखी भेटली होती सासवडला, पण आता आम्ही पुढे आलोय थोडंसं पालखी दर्शन घेण्यासाठी. नगरखाना आलाय समोरून आणि वारीचं म्हणजे वारी चालूच आहे खरं तर, पण नगरखाना पुढे आलाय. जर अर्थ माऊलींचं जो रथ आहे पालखीचा तर तो जवळ आलाय. म्हणजे आता आम्ही सगळं दर्शनासाठी थांबलोय. बाकी सगळेजणच आमच्या इथे थांबलेत मागे. तर नगरखाना समोर आलाय, तुम्हाला मी नगरखाना दाखवतो.
तुम्ही बघत असाल नगरखाना येतो समोरून. सासवड जेजुरी या टप्प्यातील माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यामध्ये, पालखी सोहळ्यामध्ये आता साकुर्डे गावामध्ये माऊलींचा माझ्या तुम्ही पाठीमागे बघताय तो 20वा ठिकाण आहे. जो ध्वज दिसतोय आपल्याला तो माझ्या पाठीमागून हे चाललेले काही वारकरी, त्यांच्याकडे ते विद्या आहेत, ते पण वारकरी सहभागी झाले. तर मी तुम्हाला सांगत होतो की पाठीमागे जे दिसतंय तर साकुर्डे गावातील माऊलींचं 20वाचं ठिकाण आपण बघतोय. आणि आता 3ऱ्या टप्प्यामध्ये आम्ही आलोय. आजच्या दिवसभरातल्या प्रवासातील माऊलींचा जो वारीचा सोहळा त्याचा 3रा टप्पा आहे. त्या ठिकाणी आम्ही थांबलोय. आमचा ग्रुप सुद्धा या ठिकाणी सगळा थांबलेला आहे. आमचा सगळा ग्रुप आणि ऋषिकेश कोळसकर यांनी एक वेगळाच वेश परिधान केला आहे, आपण बघू शकता. बोला. आज सासवड जेजुरी वारी पायी वारी चालू आहे. तर आम्ही 3ऱ्या टप्प्यापर्यंत आलो आहे. गावाचं नाव आहे साकुर्डे. येथे 20वा असतो. पालखी अजून यायची आहे, थोड्या वेळात येईल. दर्शन मिळून जाईल आता तुम्हालाही. आमचा ब्लॉगर जरा नवीन असल्यामुळे थोडासा हे एक्सपिरियन्स कमी आहे, पण होईल. ब्लॉग पूर्ण होईल आणि चांगला होईल. पालखीची जी एनर्जी आहे ती खूप अभूतपूर्व असते. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी करावी. त्याचे जे एक्सपिरियन्स आहे तो फार सुंदर असतो. तर प्रत्येकाने एकदा आयुष्यात अनुभवायला हरकत नाहीये. प्रत्येकाचं काम, प्रत्येकाचं व्यवसाय, वैवाहिक जीवन या गोष्टींपेक्षा काहीतरी वेगळं आणि खूप चांगलं कार्य काहीतरी आपल्याकडून होतं या ह्याच्यात. धन्यवाद. आम्ही सकाळी सासवड पासून जो प्रवास चालू केला, जी एनर्जी आम्ही टिकून ठेवली आहे तीच एनर्जी आता आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसतीये. हा खरं तर माऊलींचा आशीर्वाद आहे. आणि सगळेजण तेवढेच सकाळपेक्षा फ्रेश आहेत. आम्ही आता जेवायला पण मध्ये थांबलो होतो. आमचं आता जेवण करून आम्ही थोडासा आराम घेतला. पाय थोडेसे दुखत होते, पण आता सगळेजण आम्ही फ्रेश झालोय. आणि आता माऊलींची पालखी येईलच. जवळजवळ आम्ही 12 किलोमीटरचा टप्पा आहे तो पूर्ण पायी प्रवास आम्ही केलेला आहे. आता माऊलींची पालखी येते. दिंड्या यायला चालू झालेल्या आहेत समोर, आपण बघा. तर पाठीमागे दिसत आहेत त्या सर्व दिंड्या यायला लागल्यात आणि त्या दिंड्यांच्या मधोमध बरोबर माऊलींची पालखी आहे. आणि इथं साकुर्डे गावामध्ये आता या ठिकाणी माऊलींचा 20वा थोड्या वेळाने आपल्याला बघायला मिळेल. धन्यवाद.